नमस्कार, पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। बंधारा नको धरण पाहिजे, बोंडरवाडी धरण कृती समितीची ठाम भूमिका, अन्यथा आंदोलन। नानगणे येथे बैठक संपन्न। राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या निव्वळ पिण्याच्या पाण्याच्या धरण कम बंधाऱ्याला बोंडरवाडी धरण कृती समितीचा विरोध असून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मूळ धरण रेषेवर किमान 1 टीएमसी क्षमतेचे धरण व्हावे ही कृती समितीची मुख्य मागणी असून बंधारा नको तर धरण पाहिजे अशी कृती समितीची भूमिका असून याला मेढा केळघर विभागातील 54 गावांचा पाठिंबा असून जनभावनेचा विचार शासनाने न केल्यास कृती समिती 54 गावातील नागरिकांसाठी लोकसहभागातून आंदोलन उभे करेल असा इशारा बोंडरवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांनी दिला आहे। यावेळी विश्वनाथ धनावडे, उषा उंबरकर, विद्या सुर्वे, विजयराज सावळे, मोहन भणगे आदींची भाषणे झाली। प्रारंभी वैभव ओंबळे व सचिन सावळे यांनी पॉइंटद्वारे धरणाविषयी सविस्तर माहिती दिली। साधारण 30,000 त्या 30,000ला जेवढं लागेल जनावरांची संख्येचा विचार झालेला नाही, फ्लोटिंग पॉप्युलेशनचा विचार झालेला नाही, स्थलांतरितांचा विचार झालेला नाही। आणि तसं कॅल्क्युलेशन केलं तर हे पॉइंट 18चं ज्या तुम्हाला सांगितलं मगाशी की पॉइंट 18 टीएमसीचं पाणी लागणार आहे ते साफ चुकीचं आहे, त्याची गरजच नाही। त्याच्यापेक्षाही पॉइंट 1 मध्येच हे धरण होऊ शकतं आणि एक छोटासा बंधारा धरण रेषा बदलली तो पुढच्या शक्यता पूर्ण संपतात। त्याचं कारण असं, एक तर हे अत्यंत छोटं धरण आहे, त्यानंतर तिथं 1.5 किलोमीटर धरण रेषा वर नेली आणि पाणी साठलं, एक तर 2 ते 3 वर्षात हे धरण भरणार आहे आणि पिण्यासाठी सुद्धा ते होणार नाही। तिसरा ते ह्याच्यानंतर फारीची जमीन लागते, म्हणजे त्यामुळे पुढच्या वाढीला अजिबात वापर। बंधू भगिनींनी तिथं सर्व संदेश दिलेला आहे, त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही, पण मी एकच तुम्हाला सांगेन की धरण हे शेतीसाठीच पाहिजे आणि हे शेतीसाठीच झालं पाहिजे। त्यासाठी मोठ्यात मोठं आंदोलन करावं जरी लागलं तरी आम्ही सर्व लोक तयार आहोत। आणि मोकाळे साहेब तुम्हाला मी शब्द देतो, आम्ही सावलीसारखे तुमच्या पाठीमागे उभे राहू। आज आपण मेढ्यामध्ये आंदोलन केलं, उद्या साताऱ्यामध्ये करू, परवा आपण मंत्रालयामध्ये पण आंदोलन करू। यावेळी 54 गावातील सरपंच, उपसरपंच, महिला, युवक, शेतकरी उपस्थित होते। विनोद शिंगटे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले। जावली प्रतिनिधी संतोष बेलोशेसह पंचनामा न्यूज संतोषी जगदाळे।